दिवाळीची सुट्टी लागताच पुण्यामध्ये पालिकेनं बच्चे कंपनी आणि हौशी कलाकारांसाठी किल्ले बनवा स्पर्धा भरवली आहे। 3 गट मिळून 56 किल्ले या स्पर्धेमध्ये बनवले गेलेले आहेत। त्यामध्ये अगदी राजगड, प्रतापगड, रायगड, मुरुड जंजिरा, जलदुर्ग असे सगळेच किल्ले मुलांनी स्वतःच्या हातांनी बनवलेत। संभाजी बागेमध्ये पुढचे 10 दिवस हे किल्ले स्पर्धा प्रदर्शन पुणेकरांना पाहता येणार आहे आणि त्याचं उद्घाटन देखील करण्यात आलेलं आहे। याच किल्ले मेकिंग स्पर्धेचा हा फेरफटका पाहूया। दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की बच्चे कंपनीला वेळ लागते ते किल्ले बनवण्याचे। म्हणूनच पुणे महापालिकेनं दरवर्षीप्रमाणे यंदाही इथं संभाजी उद्यानात ही किल्ले स्पर्धा सुरू केलेली आहे। म्हणजे आजच तिचं उद्घाटन होतं। त्यासाठी किल्ले बनवणं महत्त्वाचं आहे। म्हणजे किल्ले बनवण्याचं काम सुरू आहे। बघा सगळी बच्चे कंपनी हे किल्ले बनवण्यात व्यस्त आहेत आणि आपापले किल्ले अगदी आता रंगवण्याचं काम सुरू आहे। नंतर काही आता शेवटचा हात फिरवतात, काही पेंटिंग करतात। हा बघा, हा तर तयार झालेला आहे राजगड। म्हणजे अगदी आता प्रदर्शनासाठी आज संध्याकाळी उद्घाटन होते। टोटल 56 किल्ले आहेत। कुठला काय बनवलं, किती वेळ लागला जर सांग? 3 दिवस लागले। 3 दिवस लागले। माती कशी आणली, कुठून आणली, काय? इथे प्रोव्हाइड करतात जेसीपीने, त्यांनी कलरिंग कलरचं थीम कसं? सकाळी केलं, आज काल पीओपी वगैरे लावून आज सकाळी काळा रंग, रंगोळी वगैरे। शाळा कुठली तुझी? प्रियदर्शनी पुणे पोलीस पब्लिक स्कूल। अरे वा, बघा प्रत्येक शाळेतनं, सगळ्या शाळेतनं ही सगळी मुलं आहेत आणि प्रत्येकाचा बघा नावाच्या पाट्या बघा किती छोटे छोटे। आपला भगवा ध्वज शिवाजी महाराजांचा आणि सगळे किल्ले म्हणजे मुरुड जंजिरा असेल, तोरणा असेल, राजगड असेल, रायगड असेल, सगळे किल्ले। म्हणजे हा तर समुद्री किल्ला दिसतोय बघा। आता काम सुरू आहे म्हणून आपल्या घरी तुम्ही किल्ले बनवायला मुलांना चालना देऊ शकता। आणि पालिकेनं इथं तब्बल 10 दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार आहे। आजच त्याचं उद्घाटन होतं आणि पुणेकरांनी वेळ मिळेल तर आपल्या बालगोपालांना इथे घेऊन मुलांना हे किल्ले नक्कीच दाखवा। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।